भारीतलं भारी कोकण जगात भारी. सो वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. तसं माहितीच आहे तुम्हाला, काल सनसेट केला मी, रूमवरती चेक इन केलं, एडिटिंग केली आणि मग जेवून बिवून मी सरळ झोपून गेलं. तर इकडे रात्रीचं वेदर एवढं छान आणि एवढं थंड होतं ना, आफ्टर 8 और आफ्टर 9 o'clock नंतर म्हणजे जी थंडी जाणवते खूप छान आहे. तर आता सकाळी आपण आता निघत आहोत कुणकेश्वर मंदिरासाठी. तर आपण आता कुणकेश्वर मंदिराकडे जाऊन तिकडे दर्शन करून घेऊ. तिकडे जवळ बीच आहे, तर तिकडे जाऊ, जरा बीच एक्सप्लोर करूया आणि मग परत रिटर्न येईन हॉटेलमध्ये आणि मग नाश्ता करून मग बाकीचे डेस्टिनेशन्स आपण कंप्लीट करूया. तर सध्या तुम्हाला माहिती आहे, तर आपण देवगडला आलो आहेत, तर मंदिरं नाही कारण असं होऊ शकत नाही. तर सध्या अपकमिंग डेस्टिनेशन्स देखील माझे मंदिरच आहेत खूप सारे. तर बघूया आता काय काय होतं आहे आणि कितपर्यंत होतं आहे ते. तर चला आता आपण गाडीकडेच भेटूया कुणकेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी. चलो गाईज. आणि अजून एक गोष्ट, ही प्रॉपर्टी बघा, इकडे मी स्टेसाठी आलेलो आहे. तर ही अशी काहीतरी रूम आहे AC वाली. तर चला काय करूया, आपण गाडीवरती भेटूया. कुठे जायचं आहे? कुणकेश्वर मंदिराच्या इकडे. चलो फिर गाईज. व्हेरी गुड मॉर्निंग. आता आपण निघत आहोत कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने. सकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि तुम्ही बघू शकतात या प्रॉपर्टीमध्ये माझा स्टे आहे आजच्या दिवसासाठी. तर आता कुणकेश्वरच्या साईडने जाऊया, तुम्हाला दाखवतो मंदिर, सुंदर मंदिर. चलो. सो हिअर द राईट बिगिन फॉर कुणकेश्वर. आता तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रायडिंग द वंडरलॉसमध्ये. आतापर्यंत तुम्ही माझ्या जेवढ्या व्हिडिओ बघितल्या त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आता आपली स्वारी जात आहे विमलेश्वर नाही कुणकेश्वर मंदिरला. ठीक आहे, आणि जास्त लांब नाही आहे, 7 किलोमीटर आहे. पण तिकडचा रस्ता पण तुम्हाला मी दाखवीन. एवढा सैनिक आणि एवढा सुंदर आहे ना, तुम्हाला मजा येऊन जाईल. तर बाकी काय बोलतात, अजूनपर्यंत तुम्ही एन्जॉय करतायत की नाही व्हिडिओ? प्लीज मला कमेंटद्वारे कळवा. ओके. अजून एक पहाट, अजून एक मंदिरच्या दर्शनाने सुरुवात, ब्लॉगची देखील आणि दिवसाची देखील. असं वाटते की ब्लेस आहे मी की या ट्रिपमध्ये माझे मॉर्निंगमध्ये दर्शन, पहिले मंदिरात देवाचेच दर्शन होतात. सो दॅट्स स्वीट फॉर मी. कोवळं कोवळं होऊन तर आलेलं आहे मागून. ओके. कुणकेश्वरसाठी परत एकदा लेफ्ट. ॲक्च्युली सकाळी फिरण्याची हीच मजा असते. जराशी गर्दी कमी मिळते तर कधी कधी खूप इझी होऊन जातं फिरणं किंवा ती गोष्ट बघणं. अजून एक सुंदर दृश्य. भारीतलं भारी कोकण जगात भारी. ते बोलतात ना, वल्ला हबीबी आओ कभी भी. कोकण तुम्ही कधीही येऊ शकतात. ऑल टाईम सीझन कोकणचाच आहे. फक्त पावसाळ्यात गोष्ट वेगळ्या आहेत, ठीक आहे, पण पावसाळ्यात मध्ये देखील कोकणाचं तेवढंच सुंदर रूप तुम्हाला बघायला मिळेल. सगळंच भारी आहे इकडे, सगळंच भारी आहे. एकूण एक गोष्ट भारी आहे. इकडची लोकं चांगली आहेत, इकडचं जेवणाला तर तोड नाही आहे. आणि सोलकडीविषयी मला सोलकडीला घेऊन एक एक्सपिरियन्स आला आहे, मी शेअर करतो तुम्हाला. युजली सोलकढी सगळीकडे मिळते. इवन मी मुंबईत राहतो तर मुंबई सिटीमध्ये देखील आहेत
कोकणी रेस्टॉरंट्स जे कोकणी फूड सर्व करतात त्यांच्याकडे ही सोलकढी असते. पण खूप मेजर डिफरन्स आहे तिकडच्या सोलकढीमध्ये आणि इकडच्या सोलकढीमध्ये. म्हणजे इकडच्या इन द सेन्स कोकणात तुम्ही सोलकढी पिया, तुम्हाला खूप फरक जाणून येईल. मला तर जाणून आला बाबा, मुंबईच्या सोलकढीमध्ये आणि इकडच्या सोलकढीमध्ये खूप फरक आहे. मे बी कदाचित जे नारळ यूज करत असतील त्याच्यामुळे असेल फरक की काय, दॅट आय डोंट नो. पण तुम्हाला कधी जाणवलं आहे का? प्लीज कळवा मला पण, की मीच एकटा आहे जो मलाच फरक जाणवत असतो. जरा ऑफरोड रस्ता हा 200-300 मीटरचा आणि त्याच्यानंतर स्वर्ग दाखवणारा रस्ता आहे हा पुढचा. हे बघा दृश्य. याच सिनिक रूटसाठी मी कोकण प्रिफर केलं आहे, याच सिनिक रूटसाठी. हेच हवं आहे मला, हेच हवं आहे. पुढे एक राईट टर्न आहे, तिकडून तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला लयच भारी वाटेल, लयच. कारण मला लय भारी वाटलंय राव, लय भारी वाटलंय. हे बघा दिसतंय. सही आहे. बोले तो पैसा वसूल. आणि मला कोकण परत यायला बिलकुल वाईट नाही वाटणार. मी इकडे खूपदा फिरू शकतो यार. ॲक्च्युली मी तुम्हाला मंदिरातच डायरेक्ट भेटणार होतो, ठीक आहे. पण इकडचा नजारा एवढा सुंदर आहे ना, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बऱ्याच रील्समध्ये बघितले असणार हा नजारा, पण असा बघणं पण खूप छान आहे समोरासमोर. हे बघा राव क्या दिखरेलेला आहे, क्या दिखरेला आहे हा बघा. सुपर दिसतंय का तुम्हाला? काय वाटतंय का तुम्हाला बघून? फील येतोय का? मला तर भारी फील येतोय राव. छानच आहे, छानच आहे, छानच आहे, छान. मंदिराच्या परिसरात आलोय मी, कुणकेश्वर मंदिर. हे बघा छान ना. मुंबई महाराज. बघू शकतो. इकडून वरती आपले जशासाठी जाऊ शकतात. आतमध्ये जाऊन मी फोटो व्हिडिओज काढू शकत नाही, परंतु मी काढू शकतो. त्याच्यामुळे जास्त नाही काय होऊ शकत. हे बघा दिसतंय काय सॉलिड आहे. सॉलिड आहे सेम जसं आपलं गणपतीपुळे मंदिर आहे समुद्राला लागून, हे देखील तसंच आहे. बघू शकता तुम्ही. परिसर बघा. इकडे बसण्यासाठी बनवलेले आहेत, म्हणजे इकडे तुम्ही तुमचा सनसेट देखील तेवढा चांगल्या प्रकारे स्पेंड करू शकतात. समोर समुद्र, आपण ऑफकोर्स खाली जाणारच आहोत.
तुम्ही हे बघा, मंदिरच बघा सध्या. कसं वाटलं? मस्त आहे ना. आहे श्री जोगेश्वरी मंदिर, देवी जोगेश्वरी मंदिर. पण बघा यार, वाईब्स बघा तुम्ही इकडचे. चल आता आपण काय करूया, आता आपण खाली बीचवरती उतरूया. तर आता बीचवरती आलो. आय गेस भरतीचा टाईम आहे हे तर समजून येत नाही मला. मंदिर बघा. मजा येते ना. कसं वाटलं मंदिर? सही ना. चलो बघूया काय मिळतं का पुढे, का बघायला वेगळं. जरा एक्सप्लोर करूया आपण. ठीक आहे. आवाज बघा किती सौम्य येतो समुद्राच्या लाटांचा. आणि तिकडे तुम्हाला समोर दिसून येत आहे की नाही समजून येत नाही मला. हा 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 आय गेस भरतीचा टाईम झालेला आहे. ठीक आहे, आपण बघू, जरा वेळ थांबूया आणि मग निघूया. पाणी परत कधी वरती चढेल काही सांगता नाही. हे बघा. तर असं काय होतं, कुणकेश्वर मंदिर आणि कुणकेश्वर मंदिरच्या जवळचा हा बीच, कुणकेश्वर बीच. आय होप तुम्हाला आवडला असणार. इच्छा तर माझी होते की बसू जरा वेळ निवांत इकडेच, पण नाही बसू शकत. खूप काही गोष्टी बघायच्या आहेत. तेच आहे, म्हणजे तुम्ही बघायला गेलात ना, 1 दिवस किंवा 2 दिवस अशा ठिकाणी अपूर्ण आहेत. म्हणजे ते पूर्ण पडणारच नाही, कारण गोष्टी एवढ्या असतात ती मन भरत नाही. त्या गोष्टी तिथपर्यंत व्यवस्थित नाही बघत तिथपर्यंत. तुम्ही बघायला गेलं तिकडे तुम्हाला खूप सारे शॉप्स पण मिळून जातील पिण्यासाठी. लिंबू सरबत, कैरी पन्ना, सगळं लोकल फूड्स. चला आपण हॉटेलसाठी मिळूया आता. व्हॉट्सअप मंडळीज, तर मी आता आलेलो आहे देव रामेश्वर मंदिर इकडे. हे बघा, असं हे मुख्य द्वार दिसतंय मला. ठीक आहे, हे बघा असं हे खाली मंदिर आहे. चला आपण मंदिर जवळून बघूया. असे वाटते की बुरुज आहेत, 4 दिसत मला. इकडे एक आहे, एक त्याच्या मागे आहे. हा वाटतं परत बनवला आहे. आणि हा तसाच या टायमाला होता.
त्या टायमात तसाच ठेवला. इकडे बघ तुम्हाला खूप काही चित्र दिसेल, नक्षी काम. तर ह्याचा पण इतिहास आहे असं बोलतात, खूप प्राचीन. म्हणजे इकडचे पूर्वज बोलून गेले की हे मंदिर एवढं जुनं आहे की लाईक 1000 ते 1200 वर्ष एवढं जुनं मंदिर आहे. कमाल येणारा. तुम्हाला मी आतून दाखवतो हे कसं दिसतंय. हे सेम ॲज आपण कनकादित्य मंदिर बघितलं ना तसंच आहे. आतून सेम लाकडाचे कामं केलेलं आहे, लाकडाचे नक्षीदार कामं केलेले आहे. तर असं. आणि हे बघा झाड बघा किती मोठं झाड आहे. हे खूप जुनं असावं. तर हे असं मंदिर होतं. सुंदर ना. आता आपण निघत आहोत पुढच्या डेस्टिनेशनसाठी, पिंपलेश्वर मंदिर. इकडून जरा पुढे गेलं तर विजयदुर्ग किल्ला देखील आहे. चला एक राऊंड मारून बघतो मी विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे. बघूया तिकडे काय आपल्याला बघायला मिळतं. हे बघा इकडून असं वरती सुटायचं असं. चला मग आपण काम करूया, विजयदुर्ग किल्ल्याच्या इकडे भेटूया आता. चलो गाईज.